नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ। तर इथे मी घरीच मोड आलेली मटकी घेतली आहे। तर आपण फोडणी करूया। तर फोडणीसाठी तेल, मोहरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, हिंग, कढीपत्ता आणि एक बारीक कापलेला कांदा। नंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। मला कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा परतला की यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड। मसाले मिक्स करून आपण यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालणार आहोत। तर इथे 1 चमचा हे बेसन पीठ घालायचं, पुन्हा छान मिक्स करायचं आणि यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातला तर टोमॅटो शिजण्यासाठी इथे 1 ते 2 चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि याला मीठ घालून तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं। तर भाजीला लागणारं सर्व मीठ इथे मी घातलं आहे। तर मसाल्याला छान तेल सुटलं, यामध्ये आपण मटकी घालूया। मटकी घालून 1 ते 2 मिनिटे आपण छान अशी परतवून घेऊ मसाल्यासोबत। नंतर यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। आता इथे पाणी कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता। तो मटकी उकडलेली नाहीये, त्यामुळे थोडं जास्त पाणी लागतं शिजण्यासाठी। तर छान आपण याला उकळवून घेऊ। तर इथे आपण चेक करून बघूया। तर बघू शकता आपली मटकी छान शिजली आहे। आपली भाजी तयार आहे। आणि यावर कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करायचा। आपली भाजी तयार आहे। तर बघू शकता अगदी पटकन, झटपट आणि छान अशी मटकीची उसळ तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला फॉलो करायला विसरू नका।